हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल दॅट इज अनयुजुअल क्लासेस. तर आज आपण क्लास 12 मधील चॅप्टर नंबर 1 मॅथमॅटिक्स मधील चॅप्टर नंबर 1 दॅट इज मॅथमॅटिकल लॉजिक सुरू करणार आहे. सुरू करण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे की माझी नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. आज आपण थोडे बेसिक कन्सेप्ट्स आहेत ते पहिला क्लिअर करून घेऊया, मग आपण म्हणजे की एक्सरसाइजला सुरू करूया. तर बेसिक कन्सेप्ट पहिला कन्सेप्ट बघा. Say to sentence which is either true or false but not both simultaneously, okay, is called a statement. म्हणजे की काय, एक assertive sentence असणार, तो पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह, म्हणजे की ट्रू असू शकतो किंवा फॉल्स असू शकतो, पण दोन्ही एका सेंटेन्स मध्ये नसणार. त्या सेंटेन्सला आपण काय म्हणणार, एक स्टेटमेंट म्हणणार. ओके. आणि सेकंड बघा, सेंटेन्सेस which are incomplete, imperative, interrogative, exclamatory, suggestive are not टेकन ॲज स्टेटमेंट. म्हणजे की जे सेंटेन्समध्ये इनकम्प्लीट असतो सेंटेन्स किंवा इम्पेरेटिव्ह असतो, इंट्रोगेटिव्ह असतो, एक्सक्लेमेटरी, सजेस्टिव्ह, हे सगळे सेंटेन्सेस काय असणार, ते आपलं स्टेटमेंट म्हणणार नाही का, कारण त्यामध्ये इनकम्प्लीट असणार, इम्पेरेटिव्ह. ओके. फक्त आपण कधी म्हणणार स्टेटमेंट, जेव्हा तो ॲसेटिव्ह सेंटेन्स मध्ये असतो. ओके. ॲसेटिव्ह सेंटेन्स मध्ये असतो तरच तो एक स्टेटमेंट आहे. ओके. थर्ड बघा, थर्ड काय म्हणतात, सिम्बॉल. हे आपल्याला ऑपोजिट म्हणजे ऑपोजिट ए म्हणतात, म्हणजे उलटा ए स्टँड्स फॉर ऑल. ओके. हे ऑपोजिट ए म्हणजे की काय म्हणणार आहे आपण, युनिव्हर्सल क्वांटिफायर. ओके. ऑपोजिट ए लाच काय म्हणणार, युनिव्हर्सल क्वांटिफायर. म्हणजे की काय, की एक सेंटेन्स असणार ते मग पूर्ण सेंटेन्स, फॉर ऑल, फॉर एव्हरी. ओके. म्हणजे की पूर्ण सेंटेन्सला कंबाईन करणार, त्यासाठी आपण काय वापरतो, युनिव्हर्सल क्वांटिफायर. नेक्स्ट सिम्बॉल ऑपोजिट ई, म्हणजे की उलट ई दिलेलं आहे. उलट ई ला स्टँड कशासाठी होतो बघा, फॉर सम, फॉर वन. म्हणजेच ह्याला काय म्हणणार आपण, कॉल्ड एक्सटेन्शियल क्वांटिफायर. म्हणजे की एक्सटेन्शियल क्वांटिफायर म्हणणार आपण उलट्या ईला. उलटा ई कधी वापरला जातो बघा, म्हणजे की एक्सटेन्शियल क्वांटिफायर कधी वापरला जातो, जेव्हा हे सेंटेन्स असतो ते किमान एक दोन सेंटेन्स मध्ये असतो, म्हणजे की एकच सेंटेन्स असतो, म्हणजे एका सेंटेन्स मध्ये छोटे पॉइंट्स असतो. ओके. त्या पॉइंट्स म्हणजे की थोडे, मोजके, त्याला आपण काय म्हणणार, एक्सटेन्शियल क्वांटिफायर्स. आणि पूर्ण, फॉर ऑल म्हणजे साठी युनिव्हर्सल क्वांटिफायर. ओके. हे सिम्बॉल्स आहेत, म्हणजे की स्क्रीनशॉट काढून घ्या. मग आपण पुढचं नेक्स्ट कन्सेप्ट आहे लॉजिकल कनेक्टिव्ह. ओके. लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये बघा, आपल्याला टेबल दिलेला आहे. टेबल मध्ये बघा, कनेक्टिव्ह मध्ये काय काय आहे, अँड, ऑर, नॉट, इफ, देन, इफ अँड ओनली इफ, हे सिम्बॉल्स आहेत. आता बघा, कनेक्टिव्ह सिम्बॉल्स, नेम ऑफ द कंपाऊंड. आता इथे जे कनेक्टिव्ह आहे अँड जे कनेक्टिव्ह दिलेलं आहे ते सिम्बॉल कसं दाखवतो आपण, म्हणजे की आता आपल्याला सेंटेन्स सॉल्व्ह करायचं आहे. ओके. सेंटेन्स सॉल्व्ह करताना म्हणजे की एक्सेस सॉल्व्ह करताना आपल्याला अँडच्या जागेवर हे सिम्बॉल वापरायचं असतो. आणि या सिम्बॉलला आपण कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये काय म्हणणार, कंजक्शन म्हणणार. म्हणजे की सिम्बॉलला काय म्हणणार आपण, कंजक्शन. ओके. सेकंड वन बघा, ऑर दिलेला आहे. ऑर सिम्बॉल दिलेला आहे, ऑपोजिट दिलेला आहे, ऑपोजिट वी किंवा वी म्हणू शकतो. त्याला काय म्हणणार, ऑर. आणि याचा कंपाऊंड नेम काय होतो, डिसजंक्शन. ओके. थर्ड दिलेला आहे नॉट. नॉटला आपण निगेशिएशन साइन देतो, निगेशिएशन म्हणून कंपाऊंड नेम काय आलं, निगेशिएशन. ओके. तर फोर्थ वन दिलेला आहे इफ डॉट डॉट देन. म्हणजे की इफ असणार, मध्ये सेंटेन्स असणार, मग देन असणार, मग परत सेंटेन्स असणार, तर तेव्हा हे सिम्बॉल वापरला जातो. आणि त्याला काय म्हणणार आपण कंपाऊंड मध्ये, कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन. ओके. तर नेक्स्ट आहे इफ अँड ओनली इफ. म्हणजे की एक सेंटेन्स मध्ये असतो इफ अँड ओनली इफ, मग त्यामध्ये आपल्याला सिम्बॉल हे वापरायचा असतो. आणि त्यामध्ये आपण कंपाऊंड नेम काय म्हणणार बघा, बाय कंडिशनल ऑर डबल इम्प्लिकेशन ऑर इक्विव्हॅलन्स. तर आता एक्झाम्पल बघा, हे आपल्याला अँड दिलेलं आहे. ओके. अँड म्हणणार, याला लक्षात ठेवा, ह्याला अँड म्हणणार, ऑर, निगेशिएशन, कंडिशनल, डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल. एक्झाम्पल्स कसे येऊ शकतात बघा, एक्झाम्पल्स तुम्हाला येऊ शकतील, हे पी दिलेलं आहे, पी अँड क्यू. ओके. असं दिलेलं असते, असं सेंटेन्स फॉर्मेशन असतो. ओके. स्टेटमेंट्स असल्या मेथडमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचे पुढे. हे एकदम सिंपल आहे, आता लक्ष देऊ नका. आता पुढे आपण सॉल्व्ह करून घेणार आहे पुढं, मग तुम्हाला पूर्ण सविस्तर कळून जाईल. ओके. तर पुढचे कन्सेप्ट बघूयात. चला एक्सरसाइज सुरू करूयात. म्हणजे आपल्याला जे जे बेसिक कन्सेप्ट झालेले आहेत त्यावरच आता एक्सरसाइज आपल्याला डिपेंडेंट आहे. तर एक्सरसाइज 1.1 मध्ये सुरू करूयात. सुरू करण्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 काय दिलेलं आहे बघा. पहिला, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स आर स्टेटमेंट जस्टिफाय युअर आन्सर अँड राईट द ट्रूथ व्हॅल्यू. म्हणजे की काय, तुम्हाला एक सेंटेन्स देणार, म्हणजे कुठलं पण स्टेटमेंट देणार. ओके. कुठला पण स्टेटमेंट असू शकतो किंवा नसू शकतो. तुम्हाला देणार क्वेश्चन्स, त्याला आपल्याला जस्टिफाय करायचं, म्हणजे की आपल्याला ओळखायचं आहे, म्हणजे की सॉल्व्ह करून बघून बघायचं आहे की तो स्टेटमेंट आहे की नाही आहे. आणि असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू द्यायची, असेल तरी पण सांगायचं आहे म्हणजे काय असू शकतो तो. तर फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेला आहे, 5 + 4 = 13. ओके. आता 5 + 4 केल्यावर आपल्याला किती मिळतो, 9 मिळतो. पण त्यांनी काय म्हणते, 5 + 4 केल्यावर 13 मिळतो. म्हणून हे काय झालं, ह्याची व्हॅल्यू रॉंग आहे, बरोबर का, ह्याची व्हॅल्यू रॉंग आहे. पण हे एक स्टेटमेंट आहे. ओके.
म्हणजे की एक स्टेटमेंट असणार 5 + 4 = 13 एक पूर्ण स्टेटमेंट सांगतो म्हणून हे स्टेटमेंट असणार म्हणून काय म्हणणार आपण इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स म्हणजे की एक स्टेटमेंट आहे पण तो काय चुकीचा आहे कारण की आन्सर चुकीचा आहे hence its truth value okay hence its truth value is f मग आपल्याला लास्टला काय लावावं लागेल की ट्रूथ व्हॅल्यू काय येणार f असणार म्हणून सांगावं लागेल ओके तर सेकंड वन बघा काय दिले x - 3 = 14 तर x - 3 म्हणले आता x ची जागेवर काय पण असू शकतो ओके x ची जागेवर काय पण असू शकतो आपल्याला माहित नाही काय येऊ शकतो कुठला पण नंबर येऊ शकतो त्याला सबट्रॅक्शन केल्यावर 14 येतो म्हणतात ते म्हणून हे काय असणार एक ओपन सेंटेन्स असणार म्हणजे की काय येऊ शकतो x आपल्याला माहित नाहीये ओके हे सॉल्व्ह केल्यावरच कळणार की x ची व्हॅल्यू काय असणार ओके म्हणून हे काय म्हणणार आपण एक ओपन सेंटेन्स आहे म्हणणार आणि hence इट इज नॉट अ स्टेटमेंट म्हणून हे ओपन सेंटेन्स असल्यामुळे हे स्टेटमेंट नाही कधी पण स्टेटमेंट कधी म्हणतो आपण जेव्हा तो एक असर्टिव्ह सेंटेन्स असतो ओके तर थर्ड वन बघा क्लोज द डोर थर्ड वन म्हणजे क्लोज द डोर आता एक क्लोज द डोर काय म्हणतो आपल्याला एक ऑर्डर सांगतोय बरोबर का तो आपल्याला समोरचा ऑर्डर देतोय काय म्हणतोय की क्लोज द डोर म्हणून हे काय असणार एक इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असणार इम्पेरेटिव्ह सेंटेन्स hence इट इज नॉट अ स्टेटमेंट का कारण तुम्हाला आधी सांगितलेलं आहे मी की इम्पेरेटिव्ह इंटरोगेटिव्ह हे सगळे असले सेंटेन्स काय असणार ते स्टेटमेंट नसणार म्हणून हे काय असणार आहे इट इज नॉट अ स्टेटमेंट ओके तर हे सगळे थर्ड आहेत पुढचे आपण सॉल्व्ह करूया तर स्क्रीनशॉट घ्या आणि हे सर्वात सोपे आहेत म्हणजे फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की हे स्टेटमेंट आहे का नाही फर्स्ट एक्सरसाइज मध्ये असलेच सगळे क्वेश्चन्स आहेत स्क्रीनशॉट घ्या मग पुढचे सॉल्व्ह करूया तर नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्थ वन 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर तर इथे काय म्हणले 0 एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की 0 एक कॉम्प्लेक्स नंबर आहे सो मग काय ना इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू म्हणजे की हे स्टेटमेंट बरोबर आहे आणि ते व्हॅल्यू पण करेक्ट आहे म्हणून ट्रू हॅन्स ट्रूथ व्हॅल्यू काय असणार टी ओके जर आता तुमची व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आली तर टी लिहायचं फॉल्स आलं तर एफ लिहायचं ओके प्लीज फिफ्थ क्वेश्चन बघा प्लीज गेट मी अ ब्रेकफास्ट आता इथं काय झाले आपण रिक्वेस्ट करत आहे ओके तर हे काय झाले इम्पेरेटिव्ह सेंटेन्स झालं ओके मग हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स झालं hence इट इज नॉट अ स्टेटमेंट ओके तर समजलं का हे काय झालं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स झालं त्यामुळे आपल्याला सर्वांना माहिती आहे की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय स्टेटमेंट नाही आहे ओके कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर ऑल्सो सिमिलर ओके आता हे तर काय म्हणलेलं आहे की कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर ऑल्सो सिमिलर तो सर्वांना माहिती आहे की कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स असणार ते सिमिलर असणार एकमेकांना म्हणून इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू ओके तर एक स्टेटमेंट आहे जे बरोबर आहे म्हणून याचं व्हॅल्यू काय असणार ट्रूथ व्हॅल्यू टी ओके समजलं मग नेक्स्ट सेवेंथ वन बघा सेवेंथ वन मध्ये काय दिले x² = x ओके इथे काय दिलेलं आहे x दिलेलं आहे आणि इक्वल टू x दिलेलं आहे आपल्याला कुणाला माहिती आहे की x ची व्हॅल्यू काय येऊ शकते म्हणून काय असणार इट इज अ ओपन सेंटेन्स म्हणजे काय हे सेंटेन्स आपल्याला माहित नाही की आन्सर काय आहे तो काय नाही म्हणून काय म्हणणार आपण याला ओपन सेंटेन्स म्हणणार म्हणून ह्याची व्हॅल्यू काय असणार बघा hence it is not a statement म्हणून हे काय झालं एक स्टेटमेंट नाहीये बघा ओके अ क्वाड्रेटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स म्हणजे की क्वाड्रेटिक इक्वेशन असणार ते क्वाड्रेटिक इक्वेशन 2 रूट्स म्हणजे की 2 रूट्स पेक्षा जास्त तो क्वाड्रेटिक इक्वेशन नसतो म्हणतात म्हणजे की रूट्स जास्त नाही आहेत म्हणतात क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये फक्त दोनच असतात म्हणतात मग आपल्याला माहिती आहे की क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये कधी पण 2 रूट्स असतात ओके म्हणून इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू म्हणजे की ह्याची व्हॅल्यू काय असणार ट्रू असणार मग त्यामुळे ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आपलं टी ओके म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशनची व्हॅल्यू काय आलं आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू टी आलं ओके तर स्क्रीनशॉट घ्या मग पुढचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू 9th वन डू यू लाईक मॅथमॅटिक्स आता हे काय डू यू लाईक म्हणजे क्वेश्चन तयार होतो बरोबर का म्हणून हे काय असणार इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असणार इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे की तो स्टेटमेंट नसतो तुम्हाला पहिला सांगितलेलं आहे कन्सेप्ट्स मध्ये सो इट इज अन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स hence it is not a statement ओके तर पुढचा सेट क्वेश्चन बघा 10th वन द सन सेट्स इन द वेस्ट आपल्याला सर्वांना माहित आहे की सन ईस्ट पासून उगवतो आणि वेस्टला मावळतो म्हणून काय येतो इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू म्हणजे की हा सेंटेन्स करेक्ट आहे hence the truth value is t ओके म्हणजे की ह्याची व्हॅल्यू काय असणार ट्रूथ व्हॅल्यू t म्हणजे की करेक्ट आहे बरोबर आहे ट्रू आहे नेक्स्ट 11th बघा ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स म्हणजे की सगळे रिअल नंबर्स हे काय असणार आहे होल नंबर असणार आहे सगळे रिअल नंबर कधी होल नंबर नसतात ओके म्हणून एक असणार इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स म्हणजे चुकीचं आहे सेंटेन्स चुकीचं आहे hence the truth value is f ओके म्हणजे की फॉल्स आहे नेक्स्ट वन 12th वन मध्ये बघा कॅन यू स्पीक इन मराठी आता इथं काय झालेलं आहे क्वेश्चन मार्क म्हणजे की क्वेश्चन झालेलं आहे म्हणजे क्वेश्चन विचारलेलं आहे आपल्याला काय क्वेश्चन आहे बघा कॅन यू स्पीक इन मराठी ओके
इट इज अ इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे की हा क्वेश्चन आला म्हणजे काय असणार, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. ओके, म्हणून हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट, म्हणून हा स्टेटमेंट नाही आहे. ओके, म्हणजे चुकीचं आहे, म्हणजे सेंटेन्स म्हणजे स्टेटमेंट नाही आहे म्हणलेत, बरोबर का. ओके, नेक्स्ट x² - 6x - 7 = 0. तर इथे काय दिलेलं आहे, आणि when x = 7 म्हणजे की x च्या जागेवर आपल्याला 7 दिलेलं आहे, म्हणजे की ओपन सेंटेन्स नाही आहे, कारण त्याची किंमत दिलेली आहे आपल्याला. जर आपण इथे सगळ्या x च्या जागेवर 7 ठेवलो तर आपल्याला आन्सर काय येणार, 0 येणार. ओके, म्हणून हे आन्सर काय असणार, इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू, म्हणजे की हा जे स्टेटमेंट आहे तो करेक्ट आहे. हेन्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्री, म्हणजे की ट्रूथ व्हॅल्यू काय, टी. बघा आता जर आपण x ची व्हॅल्यू म्हणजे की x च्या जागेवर 7 ठेवला, बघा x² च्या जागेवर 7² - 6 × 7 - 7. ओके, तर किती येते बघा, 0 यायला पाहिजे. 7² 49 - 6 7 42 - 7. ओके, = 0. मग आता ऍडिशन सबट्रॅक्शन करून आता बघा पहिले हे करून घेऊ. ओके, हे 49 झालं -49. ओके, = किती येणार, 0. मग 49 - 49 किती आलं, 0. ओके, 0 = 0. मग हा म्हणून हा स्टेटमेंट करेक्ट आहे. ओके, समजलं. तर स्क्रीनशॉट घ्या. तर 14 बघा, द सम ऑफ द क्यूब रूट्स ऑफ युनिटी 0, म्हणजे की जो सम असतो, जो क्यूब रूटचा सम असतो ऑफ युनिटी 0. मग हे स्टेटमेंट काय झालं, इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू, म्हणजे की जी व्हॅल्यू करेक्ट आहे, हे स्टेटमेंट करेक्ट आहे, म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, टी येणार. ओके, तर 15 बघा, इट रेन्स हेवीली. आता इट रेन्स हेवीली हे काय झालं, एक ओपन सेंटेन्स आहे, म्हणजे की स्टेटमेंट नाही आहे, ओपन सेंटेन्स आहे, नॉर्मल सेंटेन्स वापरलेलं सिंपल सेंटेन्स आहे, म्हणून हे काय येणार, इट इज अन ओपन सेंटेन्स. ओके, हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट, बरोबर, म्हणून हे स्टेटमेंट नसणार आहे. तर स्क्रीनशॉट घ्या. क्वेश्चन नंबर 1 आपलं झालेलं आहे. स्क्रीनशॉट. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबणार आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 पण सुरू करणार आहे. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, आणि काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये मी विचारू शकता. आणि मॅथ्स हा पार्ट 1 हा लई इझी आहे, म्हणजे की तुम्हाला जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर असले तर तुम्हाला M1 एकदम इझिली सॉल्व्ह करता येईल, आणि M2चा पण सेम तसंच आहे. जर तुम्ही स्टार्टिंग पासून बेसिक कन्सेप्ट जर बघत गेलात तर तुम्हाला पूर्ण M2 पण सोपं जाईल. ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चर पासून आपण क्वेश्चन नंबर 2 ला सुरू करूया. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.